ची बातमी आपण पाहूयात। रीलसाठी गोळीबार करण्यात आला, यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। रीलसाठी गोळीबार करणं निलेश कांबळेच्या चांगलंच अंगलट आलंय। इचलकरंजीच्या कबनूर येथील ही संपूर्ण घटना आहे। हवेमध्ये गोळीबार करता गोळी डोक्याला लागली, तर यामध्ये हा गंभीर जखमी झालेला आहे। रीलसाठी गोळीबार करण्यात आला, यामध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे। अमर पाटील आमचे प्रतिनिधी या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमर, नेमकं काय घडलं? निलेश कांबळे हा शुभम गेल्या काही दिवसापासून रील स्टार म्हणून वावरत होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टंटबाज रील करण्याचे त्याचा प्रयत्न असायचा। काल निलेश त्याच्याबरोबर असणारे शुभम मित्र आणि काही मित्र त्यांच्या असलेल्या शेतामध्ये रील करण्यासाठी गेले। त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीने त्याने हवेत गोळीबार करायचा राहिला आणि अचानक ती गोळी सुटली आणि त्याच्या डोक्यामध्ये लागली। त्याच्या कवटीला लागलेला तो गंभीर जखमी आहे। शुभम गेल्या काही दिवसापासून स्टंटबाज रील करण्याची प्रथा ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे। पुरामध्ये उड्या मारणे असेल, गोळीबार करणे असेल किंवा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या जेलमधून बाहेर येतानाचे रील असेल, यावर सर्व रील स्टारवर कारवाई पोलीस प्रशासन करत आहे। गेल्या काही दिवसापासून रील स्टार रील करणाऱ्यांना समजही देण्याचे प्रकार दिसत आहेत। परंतु अशा असतानाही पोलिसांचा वचक कुठं कमी झालाय का, असं आता चर्चा चालू आहे। गेल्या काही दिवसापासून ह्या रील स्टारमुळे कित्येक जणांचे जीव धोक्यात गेले। तर आज हा स्वतः रील स्टार धोक्यात आला, जीव त्याचा धोक्यात आहे, गंभीर जखमी आहे। परंतु प्रत्येक रील स्टारनं काय ना काहीतरी यातून समाज प्रबोधन करावा असं पोलीस प्रशासनाने सांगितलंय। शुभम, ठीक आहे अमर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।